वंदे गुरूणां चरणारविन्दे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जगस्य हे जाङ्गलिकायमाने संसारहारामोहशान्तये पुण्डरीकवरदे हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर सुमन। न दिसणे दिसणे नसी मावळवी दोही झाकिले ते सैंघ पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आनी तो अहोरात्रांचा पैल कडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाशे विण सुरवाडू प्रकाशाचा या ओव्यांपर्यंत आपला आलेला होतो। एक आगळा वेगळा असा नवल चंडांश सूर्य, अद्भुत असा सूर्य या उपमेच्या अंगाने ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंची स्तुती करत आहेत। सद्गुरु काय करतात? सद्गुरूंच्या सभोवती एक अद्वय बोधाचं म्हणजे दुसरा नाहीच, एक परमात्माच आहे अशा प्रकारच्या बोधाचं पाटण म्हणजे नगर निर्माण करतात। एकाच्या अंतःकरणात तो बोध निर्माण करतात असं नाही, तर त्या नगरातल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये तो बोध निर्माण होतो। असं असल्यामुळं त्या नगरामध्ये महानंदाची म्हणजे आत्मानंदाची दाटणी सर्व ठिकाणी आत्मानंद दाटीवाटीने भरून राहिलेला, सर्व ठिकाणी आत्मानंदाचा सुकाळ झालेला असा असतो। त्यामुळे स्वाभाविकरित्या सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागती। सुखाची अनुभूती म्हणजे आत्मसुखाची अनुभूती कोणी कौतुकाने सांगावी आणि कोणी कौतुकाने ऐकावी, कोणी ती अनुभूती दुसऱ्याला द्यावी आणि दुसऱ्या कोणी एकाकडून घ्यावी असं उरतच नाही। त्यामुळे याची घेणी आणि देणी मंदावून जातात। अशा प्रकारचं एक अद्भुत विश्व सद्गुरूंच्या अवतीभोवती जमा होतं। अशा प्रकारचं मुक्त कैवल्य म्हणजे कैवल्य खरं, पण मुक्तपणाने सर्वांना मिळालेलं। ज्या सद्गुरु रूपी सूर्याच्या उगवण्यामुळं जो सुदिवस झालेला असतो, त्या सुदिवसामुळं हा मुक्त कैवल्याचा प्रकाश सर्वांना प्राप्त होतो। अशा प्रकारे जो आत्मज्ञान रूपी निजधाम आत्मज्ञान हेच कोणी जर आकाश असेल तर त्या आकाशामध्ये त्या आत्मज्ञानावर प्रकाश पाडणारा असा राव सूर्य सद्गुरु आहे, जो निजधाम व्योमींचा रावो आत्मज्ञान रूपी
व्योमाचा, आकाशाचा जो नाथ आहे, जो राव आहे, उदयीलाची उदयी जत खेवो फेडी, उगवल्याबरोबर उदयीलाची उदयी जत खेवो, उगवल्याबरोबर उगवल्यानंतर फेडी, पूर्वादी दिशासी ठावो उदो अस्तूचा. तो जो भौतिक सूर्य आहे तो सूर्य उगवल्यानंतर पूर्व कोणती हे लक्षात येतं आणि मग पूर्व दिशेच्या सापेक्ष सर्व दिशा लक्षात येतात. पण हा सद्गुरु रूपी सूर्य उगवल्यानंतर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा प्रकारे दिशांचा ठावच पुसून जातो. फेडी, पूर्वादी दिशासी ठावो उदो अस्तूंचा. आणि उदय आणि अस्त हे जे त्या सूर्याशी संलग्न आहेत ते उदय आणि अस्त देखील नाहीसे होऊन जातात. हा सूर्य उगवल्यानंतर तो कधीच अस्त पावत नाही. हा सूर्य करतो काय? न दिसणे, दिसणे नसी मावळवी. न दिसणे म्हणजे जे दिसत नाही ते, जे अज्ञान आहे ते. दिसणे नसी जे दिसतं, जे ज्ञान आहे त्याच्या सकट दिसणं आणि न दिसणं दोन्हीही गोष्टी मावळवून टाकतो. तो सूर्य उगवल्यानंतर जे दिसत नाही ते दिसायला सुरुवात होते. तर हा सूर्य उगवल्यानंतर जे दिसत नाही ते आणि दिसतं ते दोन्ही मावळून जातं. न दिसणे, दिसणे नसी मावळवी. दोही झाकिले ते आणि दिसणं आणि न दिसणं याच्या पलीकडे जे झाकलेलं आहे असं आत्मतत्व स्वरूप, दोही झाकिले ते सैंघ पालवी. ते स्वभावता अचानक प्रगट होऊन जात, प्रगट होतो. न दिसणे, दिसणे नसी मावळवी. दोही झाकिले ते सैंघ पालवी. काय बहु बोलो ते आघवी उखाची आनी. जास्त काय सांगणार. ती उखा म्हणजे ती उषा, ते उगवणं हे विलक्षण आहे. याच्याबद्दल काही सांगता येत नाही. असंच ते उगवणं आहे. न दिसणं म्हणजे परमात्म्याचं न दिसणं. परमात्मा कधीही न दिसणं, त्याच्याऐवजी जगत दिसणं म्हणजे न दिसणं. न दिसणं म्हणजे अज्ञान, परमात्म विषयक अज्ञान, स्वरूप विषयक अज्ञान. या न दिसण्याचा देखील जबरदस्त जोर असतो. न दिसणं या गोष्टीमुळे देखील जे दिसत असतं त्या दिसण्यावर मोठा अभिमान असतो. म्हणजे अज्ञानावरच अभिमान असतो, जगतावरच अभिमान असतो. एवढंच नव्हे तर आमचा डोळा जे पाहतो तेवढंच सत्य आहे आणि आमच्या डोळ्याला जे दिसत नाही ते असत्य आहे. इथपर्यंत या मंडळींची मजल देखील जाते. डोळा तर पाहण्याचं एक साधन, माध्यम आहे आणि त्याची एक शक्ती आहे, तेवढंच तो पाहू शकतो. या डोळ्याचं पाहणं हे यथार्थ आहे असं कोणीही म्हणणार नाही. जाणता पुरुष, शहाणा पुरुष असं म्हणणार नाही की या डोळ्याचं जे पाहणं आहे तेवढंच सत्य आहे. या डोळ्याची जी पाहण्याची शक्ती आहे त्या शक्तीनुसार हा डोळा पाहतो एवढंच. याच्या शक्तीमध्ये जे नाही ते हा डोळा पाहू शकत नाही. या डोळ्याच्या शक्तीच्या पलीकडचं देखील हा डोळा पाहू शकेल. जर तसं साधन या डोळ्याला दिलं तर त्याच्या पुढचं देखील हा पाहू शकेल. आपण जर डॉक्टर नारळीकरांना भेटला तर
डोळ्याची पाहण्याची शक्ती वाढवून अगदी गुरु, शनी, मंगळ असे ग्रह देखील ते तुम्हाला जवळून दाखवतील आणि तेही असंही सांगतील की ही कोणतीही जादू नाहीये, हे विज्ञानाधिष्ठित असं विश्व आहे आणि आपल्या डोळ्याची जी शक्ती आहे त्या शक्तीनुसार तुम्हाला जे दिसतं त्याच्या पलीकडे पाहता येतं. जर पाहण्याची शक्ती वाढवली तर दिसतं. आणि सूर्यमालेतले ग्रहच नव्हे तर त्याच्या पलीकडं आकाश गंगांमधले देखील तारे, त्या ताऱ्यांच्या भोवती फिरणारे ग्रह शोधण्यात इतकी डोळ्याला शक्ती वाढवून आता मिळालेली आहे. एखादं साधन निर्माण केलं की मग ती डोळ्याची शक्ती वाढते. आपल्याला जरी हे सगळं पाहणं आश्चर्यवत वाटत असलं, अशक्य कोटीतलं वाटत असलं किंवा हे खरं आहे की खोटं आहे अशा प्रकारे भ्रम आपल्याला वाटत असला तरी देखील विश्व तशा पद्धतीने अस्तित्वात आहे. तसंच 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर किंवा 1 मिलीमीटर बाय 1 मिलीमीटर एवढ्या चौकोनामध्ये देखील खूप मोठं विश्व सामावलेलं आहे. ते पाहण्याची देखील आमच्या डोळ्यांना शक्ती नाही. आमचे डोळे अशा प्रकारचं विश्व पाहू शकत नाहीत, पण तशा प्रकारचं ही विश्व आहे. जर तशी साधनं उपलब्ध असतील तर ते विश्व देखील पाहता येईल. तशा प्रकारच्या साधनांनी या दोन्ही प्रकारचं म्हणजे सूक्ष्म विश्व आणि खूप दूरचं विश्व असं पाहता येणं शक्य आहे. हे सर्व न दिसण्यामध्ये जे दिसणं आहे म्हणजे परमात्मा न दिसण्यामुळे जे दिसणं स्पष्टत्वाने होतं त्या दिसण्याबद्दल चाललेलं आहे. परमात्म्याखेरीज जे विश्व आहे ते विश्व देखील आमच्या डोळ्यांना संपूर्ण दिसत नाही. उपनिषदांचं, शास्त्रांचं असं म्हणणं आहे की हे जे दिसणं आहे आमच्या डोळ्यांचं ते दिसणं अधिक अधिक सूक्ष्म असं विश्व किंवा खूप दूरचं विश्व, हे विश्व आम्हाला जसं दिसतं तसं आमची जी समजून घेण्याची शक्यता, क्षमता आहे तसं आम्हाला दिसतं. पण त्याच्याही पलीकडं, त्याही शक्यतेच्या पलीकडं अजून एक शक्यता अशी आहे की आमची बुद्धी या विश्वाला अजून वेगळ्या स्वरूपाने पाहिल, जसं हे विश्व परमात्म स्वरूप आहे असं पाहिल. असं पाहण्याची देखील एक शक्यता आहे, पण ही शक्यता शास्त्रज्ञ मात्र नाकारतात. कोणी शास्त्रज्ञ आईन्स्टाईन सारखे यांना मात्र ही संकल्पना मान्य आहे की असं देखील एक विश्व पाहता येणं शक्य आहे. शास्त्रीय कसोट्या हा एक जो शब्द निघालेला आहे त्या शब्दामध्ये जेवढं मावतं, जेवढं सापडतं तेवढंच सत्य आहे असं देखील मांडण्याचा एक प्रघात झालेला आहे. पण या शास्त्रीय कसोट्यांना बाजूला सारून देखील कितीतरी नवीन नवीन गोष्टी येतात आणि त्या गोष्टी शास्त्रज्ञ मान्य करतात. नंतर मग त्याही गोष्टी शास्त्रीय कसोट्यातूनच ते मान्य करतात. सगळं शास्त्रीय कसोट्यांमधूनच समजतं त्यांना. हे जे दिसणं आहे परमात्म्याच्या खेरीज हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पक्षी न दिसणं आहे. हे जे न दिसणं आहे त्या दिसण्यामधलं जे दिसणं आहे त्याचे जे नियम आहेत ते नियम आणि त्याच्यावर ठेवलेला अभिमान, हे जे सगळं ऑब्झर्व केलं जाणारं असं विश्व आहे ते ऑब्झर्व करणारा कोण आहे? जो ऑब्झर्व करणारा आहे त्याला न जाणताच सर्व काही ऑब्झर्व केलं जात आहे.
असं असल्यामुळं या सगळ्या ज्ञानाला न दिसणारं म्हणजे परमात्मा न पाहणारं ज्ञान असं म्हटलं जातं. न दिसणे. आणि एक ज्ञान असं आहे की जे दिसण्यामध्ये म्हणजे परमात्म्याच्या वर्णनामध्ये निमग्न आहे. ते ज्ञान परमात्म्याचं वर्णन करतं. भगवद्गीता उपनिषद तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वान्तिके सत् एव सौम्य इदम अग्रे आसीत् एकमेवाद्वितीयम्. अश्रुत श्रोता अदृष्टो द्रष्टा अमतो मंता या गोष्टी पाठ करणं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयाः. हे पाठ करणं. जे दिसणं आहे त्या दिसण्याबद्दल जे सांगितलेलं आहे ते पाठ करणं. त्याच्या संबंधी माहिती घेणं, त्याच्या संबंधी विचार घेणं. न दिसणे ही जी गोष्ट आहे, परमात्मा न पाहणं आणि परमात्म्याखेरीज सर्व काही पाहणं, या ज्ञानाची कक्षा खूप मोठी आहे. आणि दिसणे हे जे आहे ही बाजू देखील फार मोठी आहे. मोठे मोठे ग्रंथ, 1-1 लाख संहिता असणारे असे ग्रंथ, ते सगळे ग्रंथ उभे आडवे पाठ करणं. पंकजच्या केंद्राचा वर्धापन दिन होता, वर्धापन दिन उत्सव होता आणि त्या ठिकाणी मी गेलेलो होतो. तेव्हा स्वामीजी होते, पण स्वामीजींना पॅरालिसिस झालेला होता आणि मी त्याच्या वर्धापन दिन उत्सवासाठी म्हणून गेलेलो होतो. त्या ठिकाणी एक शास्त्री, म्हणजे विख्यात असे शास्त्री, त्यांनी शांती मंत्र म्हटला, पण त्यांना काही बोलायला देखील सांगितलं. तर ते असं म्हणाले की आत्ताच्या वयामध्ये मला असं समजलेलं आहे की आम्ही जे काही पाठ केलं, आम्ही जे काही म्हटलं, खूप मोठे मोठे सन्मान आमचे झाले. म्हणजे तेव्हाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पण मग प्रभारी राष्ट्रपती म्हणून बीडी जत्ती होते, त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान देखील झाला, पुरस्कार त्यांना मिळाला. सगळीकडं आमचा सन्मान झाला, मोठमोठे पुरस्कार मिळाले, खूप मोठं धन देखील मिळालं. पण या सर्व गोष्टी ज्या ज्ञानाला प्रकाशित करणाऱ्या आहेत, आम्हाला ज्या मुखोद्गत आहेत, त्या गोष्टी ज्या ज्ञानाला प्रकाशित करणाऱ्या आहेत, त्या ज्ञानापासून आम्ही वंचितच राहिलो. आमचा मुलगा जात होता, सून जात होती, पण आम्ही असं म्हणत होतो की त्यांच्याकडे जाऊन काय होणार आहे. जे काही ज्ञान आहे त्यांना माहितीये, त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त माहितीये असं आम्ही म्हणत होतो. त्यांच्याकडे त्या भावाने मी जाऊ शकलो नाही. पण इथं जे निरूपण चालतं, पंकज दादा इथं जे निरूपण करतात, त्या निरूपणातून माझ्या असं लक्षात आलं की जीवनातली ही गोष्ट देखील मिळवायची बाकी राहिलेली आहे, पण फार उशिरा लक्षात आलं. आणि मी स्वामीजींकडे गेलो नाही, पण स्वामीजींचा जो पुत्र आहे, गुरुपुत्र आहे, तर त्यांच्या समोर ही कबुली देताना मला मोठा आनंद होतो आहे असं ते म्हणाले. हे दिसणं म्हणजे दिसण्याची ही मर्यादा आहे, न दिसण्याची ती मर्यादा आणि दिसण्याची ही मर्यादा. न दिसणे, दिसणे नसी मावळ, या दोन्ही गोष्टी मावळून टाकतो तो सूर्य, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे दिसणं आहे ते दिसणं देखील
त्या दिसण्याबद्दल जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामध्ये आणि त्या वर्णनाच्या पाठांतरामध्येच बुडून गेलेलं असं झालं. इडा देवहूर मनुरयज्ञ नीर बृहस्पतिरुक्था मदा निषक, सगळे स्वर दाखवणं, ते सगळं म्हणत राहणं, ही तर गोष्ट चांगलीच आहे. पण त्याच्यात सांगितलेलं काय आहे? सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष. जर सहस्राक्ष नीट जमलं नाही तर चुकला. सभूमी विश्वतो वृत्वात्यतिष्ठत असं जर म्हणता आलं नाही तर चुकलं. सभूमी असं म्हटलं तर चुकलं. सभूमी विश्वतो असंच म्हटलं पाहिजे. हे दिसणे नशी तर चुकला, तर नाही बरोबर आला. ते जर स्वर दाखवले नाहीत वर खाली होणारे तर चुकला. न दिसणे, दिसणे नसी मावळ. हे जे दिसणं आणि न दिसणं आहे, जे न दिसणं म्हणजे अज्ञान आहे, परमात्म्याविषयीचं अज्ञान. आणि दिसणं आहे ते दिसणं म्हणजे परमात्मा सांगणार, परमात्म तत्व सांगणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची ओळख. या दोन्ही सकट न दिसणे, दिसणे नसी मावळ. दोही झाकिले ते, या दोन्हींनी देखील जे ज्ञान झाकलं गेलेलं आहे ते. या दोन्हींनीही ज्ञान झाकलं गेलेलं आहे. आमची इंद्रिय ज्या कसोट्या घेतात त्या कसोट्यांवरच केवळ ज्ञान घासलं जाईल हा अहंकार वृथा आहे. जर सर्वच गोष्टी, सर्वच पदार्थ न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यापासून बनलेले असतील, सर्व पदार्थांचा जर तिथं अंत असेल, त्या ठिकाणी अंत असेल, म्हणजे ज्या गोष्टी तपासण्यासाठी उपयोगाला येणार आहेत तर त्या गोष्टींचा देखील तिथं अंत आहे, आणि ज्या तपासायच्या आहेत त्यांचाही त्याच ठिकाणी अंत आहे, तर त्याच्या पलीकडे जाता येणार नाही. त्याच्या पलीकडे काय आहे हे समजून घेता येणार नाही. जर त्याच्यापासूनच या विश्वाची उत्पत्ती झालेली आहे असं समजत असेल तर त्याच्या पलीकडे काय आहे हे समजून घ्यायची सोय नाही. मग याच्या पलीकडे काय असेल तर एक परमात्म तत्व आहे, या निष्कर्षापर्यंत येऊन सच्चिद आनंद स्वरूप असंच आहे या निष्कर्षापर्यंत येऊन शहाणे असे शास्त्रज्ञ थांबले. पण हे थांबल्यामुळं या निष्कर्षाला आल्यापर्यंत त्याचं ज्ञान होत नाही, ही अडचण त्यांना तशीच. कारण ज्ञान होणं हे आहे ते त्या पदार्थावर अवलंबून नसून ज्याला ज्ञान व्हायचं त्याच्या ठिकाणी हा प्रकाश पडला पाहिजे, आणि तो कसा पडायचा ही गोष्ट तशीच शिल्लक राहिली, तशीच बाजूला राहिली. त्यामुळं न दिसणे हे मावळून जातं आणि दिसणं हे देखील मावळून जातं. ही जी निवेदनं आहेत अशा प्रकारची, या निवेदनांवरूनच असं लक्षात येतं की जे दिसणं आहे त्या दिसण्याला देखील परमात्मा जाणला, याला देखील एक मर्यादा आहे. शास्त्रांचे शब्द माहित करून घेऊन परमात्मा जाणला असं होऊ शकत नाही. तो पंत महाराजांचा अभंग आहे ना, नाही रे मी नाही रे,
सद्गुरु सर्वा ठाई चिद्विलास सर्व दृश्य हे आत्मस्वरूपी पाही रे आत्मस्वरूपी पाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे द्वैताद्वैत जीव कल्पना बुडाली आनंद डोही रे बुडाली आनंद डोही रे सद्गुरु सर्वा ठाई रे. हे विश्व एका चित शक्तीचा विलास आहे आणि चित शक्तीचा विलास असणारं हे विश्व आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच पाहायला पाहिजे. दिसणं आणि न दिसणं ही त्याची कसोटी असू शकणार नाही. द्वैत अद्वैत आणि जीव या ज्या कल्पना आहेत या कल्पना एका आत्मस्वरूपाच्या आनंद स्थितीमध्ये बुडून गेल्या पाहिजे तरच याचं ज्ञान प्रगट होऊ शकेल. न दिसणे दिसणे नसी मावळवी दोही झाकिले ते सैंघ पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आनी. परमात्मा या सृष्टीचा केवळ निर्माता नाहीये तर तो निर्माता आहेच पण अभिव्यक्ती देखील तोच झालेला आहे. तो केवळ निर्माता नाहीये तर निर्माता होऊन देखील तोच अभिव्यक्ती आहे. तोच विश्व देखील भरून राहिलेला आहे. निर्माण करणारा आणि अभिव्यक्ती एकमेकांपासून वेगळे असतात. एरवी म्हणजे सोनार हा अलंकारांचा निर्माता असतो. सोन्यापासून अलंकारांची तो निर्मिती करतो पण अभिव्यक्ती अलंकारांच्या नावाने स्वतंत्र अशी दिसते. कुंभार हा निर्माता असतो आणि त्याची अभिव्यक्ती गाडगं मडकं अशा प्रकारे स्वतंत्र वेगळी दिसते. या ठिकाणी जो निर्माता आहे तोच अभिव्यक्ती झालेला आहे. त्यामुळे दिसणं आणि न दिसणं या दोन्ही गोष्टी नाहीशा होऊन याच्या पलीकडे असणारं परमात्म तत्व या दोन्ही मध्ये अनुस्यूत असणारं परमात्म तत्व हे प्रगट होतं. सद्गुरु रूपी सूर्य उगवल्यानंतर सद्गुरूंकडून उपदेश ग्रहण केल्यानंतर तो अहोरात्रांचा पैल कडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाश विण सुरवाडू प्रकाशाचा. जे स्थूल अहोरात्र आहेत स्थूल दिवस आणि रात्र आहेत त्या दिवस आणि रात्र यांचा तो पैल कड आहे. यांच्या पलीकडं असा तो दिवस आहे. त्यांच्यामुळे निर्माण झालेला दिवस हा अहोरात्राचा पैल कड आहे. तो अहोरात्रांचा पैल कडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू कारण त्या ज्ञान मार्तंडामध्ये त्या ज्ञानरूपी सूर्यामध्ये दिवस आणि रात्र नाहीत. रात्र नाही हे समजू शकतं पण दिवस आहे का तर दिवस देखील नाही कारण दिवस हा रात्रीच्या सापेक्ष आहे. जर रात्र असेल तर मग त्या रात्रीच्या विरुद्ध दिवस असेल आणि दिवसाच्या विरुद्ध रात्र असेल. तर तो मावळतच नसेल तर रात्रही होणार नाही आणि रात्रही जर होणार नसेल तर जो नित्य दिवस असेल त्या दिवसाला दिवस असं म्हणण्याचं देखील कारण उरणार नाही. जो प्रकाश वीण सुरवाडू प्रकाशाचा. हा सद्गुरु रूपी सूर्य
उगवल्यानंतर त्याला प्रकाश्य असं काय आहे, त्यांनी प्रकाशावयासाठी योग्य असं काय आहे, जर सर्व तोच होऊन गेलेला आहे तर तो कशावर प्रकाश टाकेल? सूर्याला प्रकाश्य हे जगत आहे. प्रकाश्य याचा अर्थ प्रकाशावयास योग्य अशी गोष्ट. सद्गुरु रूपी सूर्याला प्रकाशावयास योग्य अशी कोणती गोष्ट आहे? जर तोच सर्व काही होऊन राहिलेला असेल तर तो कोणाला प्रकाशित करेल? त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रकाश्ये वीण. त्याला प्रकाशावयास योग्य असं काही नसलं तरी देखील प्रकाशे वीण सुरुवाडू प्रकाशाचा, त्याच्या ज्ञान प्रकाशाचा सुरुवाडू म्हणजे सुकाळ सर्वत्र झालेला आहे. तया चित सूर्या श्री निवृत्ती. चित म्हणजे ज्ञान. सत, चित आणि आनंद, त्याच्यातला हा चित नावाचा शब्द. जाणीव स्वरूप, जाणीव स्वरूप, ज्ञान स्वरूप, शुद्ध ज्ञान स्वरूप, केवळ अस्तित्वाच्या भावनेने युक्त असलेला असा निखळ अस्तित्व, केवळ अस्तित्व. देहासकट अस्तित्व नव्हे, नामरूपासकट अस्तित्व नव्हे, तर नाम रूप वर्ण आकार याच्या निरपेक्ष निखळ अस्तित्व, निखळ जाणीव शक्ती, निखळ शुद्ध अस्तित्वगत असं ज्ञान, त्याला चित असं म्हटलं जातं. तया चित सूर्या श्री निवृत्ती. म्हणजे नाम तर निवृत्ती असं घेतलेलं आहे, पण नाम रूप वर्ण आकारारहित केवळ चित शक्तीच त्या आकाराने प्रतीत होते आहे. तया चित सूर्या श्री निवृत्ती. आणि असं असून देखील, म्हणजे निखळ अस्तित्व रूप असताना देखील आम्ही त्यांना एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे श्री निवृत्ती. या नावाने प्रसिद्ध असणारे असे. वस्तुतः नाम रूपाच्या पलीकडचे केवळ शुद्ध जाणीव स्वरूप असे. किती विरोधाभासी लिहिलेला आहे. तया चित सूर्या श्री निवृत्ती आता नमो म्हणो. पुढत पुढती. आता पुन्हा पुन्हा नमस्कार करू असं जर म्हणू गेलं तर तया चित सूर्या निवृत्ती आता नमो म्हणू पुढत पुढती. वारंवार पुन्हा पुन्हा अशा चित स्वरूप श्री निवृत्तींना नमस्कार करू असं जर म्हणत गेलं तर बाधका येई जते स्तुती बोलाची या. तर हे बोलणं विरोधाभासी घडेल. कारण एका बाजूनी चित सूर्य असं म्हणायचं आणि एका बाजूनी निवृत्ती म्हणून कोणा व्यक्तीचा उल्लेख करायचा. एका बाजूनी म्हणायचं की निखळ अस्तित्व रूप असणार शुद्ध आत्मस्वरूप असणारा हा ज्ञान मार्तंड, आणि दुसऱ्या बाजूनी म्हणायचं की श्री निवृत्ती. तया चित सूर्या निवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती. अशा निवृत्तीनाथांना पुन्हा पुन्हा नमस्कार करू असं जर म्हटलं तर जे बाधका येई जतसे स्तुती बोलाची या. या बोलण्यामध्येच स्तुतीला बाध निर्माण झाल्यासारखं असं होईल. शिवाय जर चित स्वरूप असेल तर त्या चित स्वरूपाची स्तुती बोलण्यामध्ये येणारच नाही. त्यामुळे वाणीला मर्यादा असेल.
बाधका येई जते स्तुती, स्तुतीला बाधा निर्माण होईल, स्तुती असमर्थ होईल. कारण चित्त सूर्याची शुद्ध जाणीवेची स्तुती कशी करणार? कारण स्तुती करणारे जे शब्द असतील तर ते शब्द बोलामध्ये असतील, मायेमध्ये असतील. समर्थ म्हणतात ना, आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शो शकेना, ते रूप मज अज्ञाना काय कळे. सद्गुरूंचं वर्णन जर करायचं झालं तर शब्द योजायला लागतात, शब्द मायेमध्ये येतात. त्या शब्दांनी म्हणजे मायेनी सद्गुरूंचं वर्णन करणार कसं? म्हणून दुसऱ्या अर्थाने चित्त स्वरूपाची स्तुती जर करायची झाली तर बाधका येई जतसे स्तुती बोलाची या. तर बोलण्याच्या आड, या स्तुतीच्या आड वाणीची असमर्थताच येईल. कारण वाणी समर्थ नाही चित्त स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी. म्हणून देवाचे महिमान पाहोन या स्तुती तरी येईचे चांगावया, जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजे का. मोठी जोडी आहे. देवाचे महिमान पाहुनिया, पण जरी स्तुती करत असताना वाणी असमर्थ झाली किंवा स्तुती हीच बाधा असेल तरी देखील त्यामुळं आमच्या पक्षी म्हणजे अज्ञानाच्या पक्षी महिमान तर टळत नाही. ते सगळं ज्ञानाच्या भाषेत असेल की ज्ञानाच्या भाषेत त्यांची स्तुतीच होऊ शकत नाही. पण तरी देखील देवाचे महिमान पाहुनिया आमच्या पक्षी त्याची महिमा असणारच ना. जो स्तुती करणारा आहे तो स्तुती करणारा जर अपूर्ण असेल, त्याला अपूर्णतेचा बोध असेल, तर त्याला स्तुती देखील करावीशी वाटणार, त्याला महिमा देखील गावा असं वाटणार. देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येईजे चांगावया, जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईचे का. असं म्हणून जर स्तुती करायला गेलं की त्यांचा महिमा शब्दात सापडणार नाही तरी देखील, आणि शब्द मायेमध्ये सापडणार असतील तरी देखील आमच्या दृष्टीने जेवढा महिमा आहे तेवढा महिमा वर्णन करून स्तुती करावी असं जर म्हटलं तर चांगल्या प्रकारे स्तुती करता देखील येईल. स्तुती तरी येईचे चांगावया. पण ही स्तुती करताना देखील नंतर नंतर असं घडून जाईल त्या देवाच्याच महिम्यामुळं, त्या चित्त स्वरूपाच्या महिम्यामुळं, की स्तुती करणारा आहे त्याला आत्मज्ञान प्राप्त होईल. मग तो कोणाची स्तुती करणार? त्यामुळे स्तव्य करण्याची, स्तवन करण्याची बुद्धीच लय पावते. जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईचे का. त्यामुळे हे स्तवन करता करता जी स्तव्य बुद्धी आहे, स्तवन करण्याची बुद्धी आहे, ती बुद्धीच लय पावते. देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येईजे चांगावया. स्तुती करत असताना स्तुती, स्तवन आणि स्तव्य म्हणजे स्तवनाचा विषय हेच एकरूप होऊन जातात. आणि त्यावेळेला जी स्तव्य बुद्धी आहे ती स्तव्य बुद्धीच लय पावते आणि ज्याचं स्तवन करायची त्या पदार्थाशी म्हणजे चित्त स्वरूपाशी एकरूप होऊन जाते. किती मोठ्या ओव्या लिहिल्यात. जो सर्व नेणिवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणीजे आपण पया जो. पुन्हा सद्गुरूंचं वर्णन करतात की जो सर्व नेणिवा जाणीजे,
सर्व नेणिवा नेणीव याचा अर्थ वेळ संपला, पुढच्या वेळेला आपण हे करू, कारण याच्याकरता जवळपास 15-20 मिनिटं लागतील. नेणीव याचा अर्थ काहीही न जाणणं, कोणाबद्दल तर भगवंताबद्दल, आणि काहीही न जाणल्यामुळं जे जाणलं जातं तर तेही अज्ञानातलं ज्ञान. स्वामीजींचा तो अभंग आहे ना, अज्ञानातील ज्ञानही माझे सहजची घालविले माझे मी केले. जे अज्ञानातलं ज्ञान होतं म्हणजे संसारातलं ज्ञान, ते आपण सहजच घालवून टाकलं, आणि जे माझं होतं वस्तुतः ते मी मिळवलं, माझे मी केले. अज्ञानातील ज्ञानही माझे सहजची घालविले. जो सर्व नेणिवा जाणीचे, सर्व नेणिवा म्हणजे सर्व प्रकारचं अज्ञान आणि अज्ञानातलं ज्ञान हे देखील जो जाणतो, जो सर्व नेणिवा जाणीचे. मौनाचिया मिठिया वाणीचे. मौन ज्या ठिकाणी मिठी देऊन बसतं त्या गोष्टीला देखील जो जाणतो, मौनाचिया मिठिया वाणीचे. आणि त्या गोष्टीचं जो स्तवन करतो. काहीच न होनी आणि जे म्हणजे देह मन बुद्धीच्या अंगाने मी काहीही नाही असं होऊन, अशा प्रकारचा पक्का बोध होऊन, काहीच न होनी आणि जे आपण पयाजो, आणि असं झाल्यामुळं जो आत्मस्वरूपाला प्राप्त झाला असा. पुढच्या वेळेला आपण पाहू. एवढं सांगून होणार. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.